नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत आजची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. खूप महिलांचे पैसे काही महिन्यांपासून थांबलेले आहेत. काहींचे ई-के-वाय-सी झालेले नाही आणि काहींचे ई-के-वाय-सी करूनही सुद्धा इथे पैसे आलेले नाहीत. जर आज मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा हप्ता जो आहे तो पुन्हा सुरू होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की त्यांनी नेमकं काय करायचं आहे. ही प्रोसेस दोन्ही बहिणींसाठी असेल. ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी झालीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्या लाडक्या बहिणीचे पैसे थांबलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस इथे सेम असणार आहे. सगळ्यात आधी तुमचं कारण समजून घ्या. पैसे थांबण्याची 3 मुख्य कारणे असतात. पहिलं म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण नाही, माहिती चुकीची भरलेली आणि आधार आणि बँक मिसमॅच असणे. बऱ्याच जणांना वाटतं की नाव येत नाही म्हणजे अपात्र, पण तसं नसतं. फक्त तुमचा डेटा अपडेट झालेला नसतो. आता उपाय बघा. तुम्हाला मोबाईलमध्ये जाऊन Google उघडायचं आणि तिथे लाडकी बहीण योजना सर्च करायची. त्या वेबसाईटवर जायचं ऑफिशियली. त्यानंतर अर्जदार लॉगिनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तिथे अर्ज भरताना तुम्ही जो आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे तो तिथे टाकायचा आहे. त्यानंतर लॉगिन केल्यानंतर तक्रार किंवा ग्रेव्हिशिव्ह पर्याय तुम्हाला तिथे निवडायचा आहे आणि त्यानंतर तक्रार नोंदवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फॉर्म भरायचा. तक्रार पर्याय तुम्हाला कंप्लीट अगेन्स्ट ऑथर ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि श्रेणी ऑथर करायची. अर्ज क्रमांक तिथे टाकायचा आहे. तुमची माहिती भरायची आहे. तुमचं नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. माहिती आधारप्रमाणेच तुम्हाला तिथे टाकायची आहे. आता डिस्क्रिप्शनमध्ये माझे लाडकी योजनेचे पैसे काही महिन्यांपासून बंद आहे. माझी के-वाय-सी पूर्ण झालेली नाही. मला पैसे मिळालेले नाहीत. कृपया हप्ता सुरू करण्यात यावा, असं तुम्हाला ते टाकायचं आहे. ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी झालेली नाही त्यांनी सुद्धा हेच टाकायचं आहे. आता आधार कार्ड अपलोड करायचं आहे. कॅप्चा तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल. काही दिवसात तपास होईल आणि योग्य असल्यास तुमचा हप्ता पुन्हा सुरू होऊ शकतो. मागील पैसे मिळतील का? तर याची खात्री नाही, पण पुढचे पैसे 100% तुम्हाला इथे भेटणार आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.